चेतन स्फूर्ती रुद्रांक 11 अष्टे आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी बहिरीनाथ 11 बेलवली वारदोली या दोन संघांना आपण पाहू शकाल। आणि जशी होईल या पहिल्या इनिंगला सुरुवात ऐकणार आहोत आपण पहिल्या सत्रासाठी दिनेशजी पाटील सर बेलवली यांचा आवाज। चला बेलवली संघ आपला इम्पॅक्ट प्लेयर आमच्यापर्यंत कळवा। तर खऱ्या अर्थानं माजी सरपंच आदरणीय दीपकदादा पाटील यांच्या मंचाकडे आगमन झाले। दादा मनस्वी स्वागत तुमचं, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून वळूया पुन्हा एकदा क्रिकेटच्या या रणसंग्रामामध्ये। डू ऑर डाय, जिंकाल तर टिकाल, हाराल तर सरळ घरी जाणार। त्याच्यामुळे या स्पर्धेतून बाहेर व्हायसाठी तुम्ही जर पराभूत झालात तर सरळ मात्र घरचा रस्ता आणि या स्पर्धेतून सरळ बाहेर। परंतु जर का जिंकला तर इथून मात्र एक संधी अजून तयार आहे। लेट्स प्ले। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठी विकेट। पहिला चेंडू रोहित पाटेचा हा पहिला चेंडू, एक मोठी विकेट आपण पाहतोय। निलेश भोईर सारखा ताकदवान फलंदाज यंदाचा मोसम ज्याने गाजवला, मागच्या वर्षी किंजल ट्रॉफीमध्ये पहिला अर्धशतक फटकावणारा आणि यंदाच्या मोसमामध्ये विस्फोटक खेळकर निलेश भोईरला मात्र गोल्डन डकची शिकार बनवली जातीये। आणि पहिल्या चेंडूवर एक बहुमूल्य विकेट कमवत रोहित पाटे मात्र आपल्या संघासाठी आनंदोत्सव साजरा करताना उत्कृष्ट व्यक्तिमत्व, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। मोहन एक उत्कृष्ट खेळाडू राहिलाय। ही सगळी मंडळी आज मात्र आपल्या संघासाठी एकत्र येताना इथं खेळ पाहण्यासाठी त्यांचंही विशेष स्वागत। पहिल्या चेंडूवर रोहित पाटे, जो बेलवली वारदोली संघामध्ये विचार केला तर तब्बल 16,000 रुपये या नगद राशीनं विकत घेण्यात आला। आणि त्याचबरोबर बोली लागली, सगळ्यात मोठी बोली रोहित पाटेवर। आणि रोहित पाटे मात्र पहिल्या चेंडूवर एक निलेश भोईर सारखा ताकदवान फलंदाजांना परतवताना आपण पाहिलंय। वासुदेव आंग्रे शिवकर हा नवीन फलंदाज, तर विनोद लखांबलेची बढती या सामन्यामध्ये पाहतोय। चेंडू राहिला हवेत, रिकामी जागा हेरली आहे, सुरेख फटका पाहिलाय। आणि फटका नुसता नाही तर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फक्त वेल टाइम केला आणि पहिल्या चेंडू मात्र वासुदेव आंग्रेने ठोकला षटकार। पाहुणं जेवला का? स्टेजच्या पाठीमागे जेवण सुरू झालंय आणि त्यांनी लगेच विचारला, पाहुणं तुम्ही जेवलात का? तर पाहुण्यांनीही जेवा आणि घरच्यांनीही जेवा आणि सुखरूप राहा। पहिल्या चेंडूवर वार झाला, विकेट्स मिळवली, परंतु पुढच्या चेंडूवर पलटवार झाला षटकार। हा आहे क्रिकेट। क्रिकेटला मजा काय, क्रिकेट दररोज जिवंत का राहते याच खेळामुळे। आणखीन एक चांगला चेंडू, पहिला चेंडू लेग बी LBW लेग बीपर विकेट्स कमावून निलेश भोईरच्या माध्यमातून। त्यानंतर मात्र पुढच्या चेंडूवर लगेचच वासुदेव आंग्रेनं षटकार ठोकला आणि त्यानंतरचा पुन्हा एकदा एक सुंदर गुडलाईन स्पॉटवर चेंडू ट्रॅव्हल केला। रोहित पाटेनं टाकला निर्धाव चेंडू। 3 चेंडू 1 बाद 6 धावा। आणखीन एक भरधाव वेगानं जाणारा चेंडूला मात्र वासुदेव आंग्रे जज करू शकला नाही आणि तोही निर्धाव चेंडू। दोन्ही संघांच्या या स्पर्धेमधला अस्तित्वाची लढाई सुरू आहे। पहिला सामना गमावल्यानंतर लीग स्टेजला तुम्हाला एक संधी मिळते। आयुष्यामध्ये मित्रांनो तुम्हाला देव नक्की संधी देतो, परंतु संधी आपला दरवाजा ठोकत असते आणि आपण सुप्त अवस्थेमध्ये झोपलेला असतो। मग संधी निघून जाते आणि मग कळतं की माझ्या हाती काहीच उरलं नाही, लढावं लागेल, जिंकायचं असेल तर झगडावं लागेल।
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. तो सामर्थ्य निर्माण केला जाईल का? टेक्निकली परफेक्ट, अगदी 3 पॉईंटच्या दिशेने चेंडू टोलवलं आणि ही स्टँडर्ड क्रिकेट आहे. एक षटकार ठोकला, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू आले. वासुदेव आंग्रेने ओळखले की आता मला खेळून काढायचं आहे आणि हा स्टँडर्ड क्रिकेट पाहिला आणि एक धाव मात्र घेत त्यानं आपला स्ट्राईक रोटेट केली. विनोद लखांबले जर मागच्या सामन्यामध्ये आल्या पहिला चेंडू षटकार, लागोपाठचे 4 चेंडू 4 चौकार ठोकत तब्बल 18 धावा 5 चेंडूमध्ये जोडल्या. त्या विनोद लखांबलेला सरळ बढती देण्यात आली की बाबा रे जा, खुळा हो आणि तू सलामीला जा. सलामीला आल्यानंतर मात्र आता विनोद लखांबले काय खेळ राहील. येस गाडी या सामन्याचा आनंद घेताना बेलोली गावचे आदर्श व्यक्तिमत्व बच्चूदादा पवार खऱ्या अर्थानं सगळ्यात पहिलं समालोचन त्यांच्याकडून आम्ही शिकलो की गावात जेव्हा कुस्ती असायच्या, शर्यती असू द्या अथवा क्रिकेटच्या मॅच असू द्या, बच्चू पवार यांचा आवाज आम्ही सदैव ऐकत राहिलोय. रिकामी जागा हेरली आहे, क्षेत्ररक्षक दूर जरूर राहिलाय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय, 3 क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिलाय आणि हा आवाज आता आकाश स्वर्गीयाचा यायला लागला. ती आवाजाची गरज होती, तो आवाज साऊंड येतोय या माईक मधून, कारण अग्रेसिव्ह क्रिकेट खेळणं आता अविभाज्य घटक राहिलाय. चेंडू बराच वेळ हवेत राहिला. विनोद लखांबलेने 2 धावा जोडल्या आणि एक षटकार खात सुद्धा रोहित पाटीलने 1 विकेट कमावली आणि पहिल्या षटकार समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागला 1 बाद 9 धावा. क्या बात. दीपक दादा हिम्मतवाला. मित्रांनो, राजकारणात यायचं असेल तर हिम्मतच लागते, हिमतीशिवाय किंमतच नाही आणि ती हिम्मत दाखवणारे आदरणीय दीपक दादा पाटील सदैव आपण पाहिलंय. माजी सरपंच राहिलेत, त्यांचे विशेष स्वागत. तर बच्चूदादा पवार आमच्या समोर आहेत. खऱ्या अर्थानं दादा, मी नेहमी सांगतो की तुमच्याकडूनच हे सगळा वारसा आला बेलोली गावाला आणि तिथूनच मात्र मग आमच्यासारखे समालोचक हे निपजले आणि तुमच्या मार्गदर्शनातून आम्ही सदैव घडत राहिलोय. हे तुमचे आशीर्वाद सदैव आम्हाला मिळत राहू द्या. अतिशय उत्तम खेळ आपल्या गावासाठी. ज्या ज्या माणसानं आपल्या गावाचं नाव अटकेपार रोवलाय ना, आपल्या गावाचा झेंडा अटकेपार आपल्या खांद्यावर लिहिल्या पेललाय ना, त्या तमाम मंडळींना माझा नेहमी नमस्कार असतो. कारण मित्रांनो, ज्या गावानं तुम्हाला नाव दिलं ना, त्या गावाचं नाव तुमच्या वतीनं होणं गरजेचं असतं. तर नाव सदैव करणारी मंडळी अतिजी माळू साहेब, सतीजी पाटील साहेब, जितेंद्र बताले, माजी सरपंच ग्रामपंचायत वारदोली यांचंही आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर हेमंतजी तांडेल हे अनेक दिग्गज मंडळी या सामन्याचा आनंद घेताना पाहतोय. योगेशजी पाटील बॅकबोन आहे या संघाचा, खऱ्या अर्थानं नेहमीच बेलोली संघासाठी सपोर्ट करणारी मंडळी आहे. भायासारखा ताकदवान पाठीराखा या संघासोबत आहे. परंतु एका बाजूला मात्र आष्टे संघ, चेतन स्मृती, रुद्रांश 11 आष्टे मागे राहिला, तो म्हणजे प्रेम गायकवाड. एक रणनीती आखली आहे मिडऑफच्या दिशेनं. हा मात्र चेंडू भिरकावला, तिथे मात्र उत्तम चेंडू. रोहित पाटील, मॅन फ्रॉम भातान. मी म्हटलं होतं की भातान, नारपोली, मोहो, पाली या 4-5 गावातून जास्तीत जास्त खेळाडू आपल्याला मिळतात, कारण सगळ्या स्ट्रॉंग टीम या संघात या गावातून बनलेत आपल्या हिमतीवर. त्याच्यामुळे जास्तीत जास्त खेळाडू मिळतील. रोहित पाटील डावखुरा गोलंदाज, गोलंदाजीच्या मार्कवर. तर स्ट्राईकवर मात्र असेल विनोद लखांबले. 10 धावा प्रकारती लागतायत. बॅटची कडा, काय लाजबाब अफलातून. आर्यन यजमान आहे, या गावचा खेळाडू आहे, त्याच्यामुळे आपल्या फर्स्ट स्लिप मध्ये काय लाजबाब. ही तर क्लिप बनेल कदाचित. एवढा सुंदर स्लिप मध्ये आपल्या डाव्या हाताकडे वळत मात्र आर्यन पाटीलनं एक लाजबाब झेल टिपला आणि इथे मात्र आपण पाहतोय काय सुंदर 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 झेल ऍक्शन रिप्लाय मध्ये पाहतोय आणि इथे मात्र फलंदाज झाला बाद. झेल इथे मात्र पाहिलं आणि
विनोद लखांबले मी तर म्हणेन की त्याला बढती देण्याचा हा निर्णय कदाचित फसलाय प्रेम गायकवाडचा. चांगला खेळ जरूर केला होता पण त्याला मात्र सलामीला पाठवलं आणि दोन्ही सलामीर आता मात्र तंबूच्या आश्रयाला. स्वतः कर्णधार प्रेम गायकवाड असेल आता स्ट्राईकवर, तर नॉन स्ट्राईकला मात्र वासुदेव आंग्रे. तर डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना भातानगावचा हा गोलंदाज रोहित पाटील. सुंदर झेल आर्यन पाटीलचा राहिलाय, त्याने मात्र विनोद लखांबलेची विकेट्स कमावली आहे. इथे मात्र ताकद दाखवावी लागेल. आकाश चोरगेचा आवाज प्रत्येकाच्या कानापर्यंत पोहोचवावा लागेल, कारण ज्या प्रकारे अग्रेशन असतं, अग्रेशन क्रिकेटमध्ये असल्याशिवाय कोणी जिंकत नाही. ते अग्रेशन मैदानावरती. अकोट टप्प्याची गोलंदाजी, फार सुंदर गोलंदाजी आता मात्र होतीये. सुरेख गोलंदाजी, एक विकेट त्याने कमावले. आता मात्र 3 चेंडूचा खेळ संपला. 3 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 1 धाव त्याला दिली आहे. 1.3 चेंडूच्या खेळानंतर प्रथम फलंदाजी करताना चेतन स्मृती रुद्रांश 11 अष्टसंघ जाऊन ठेवते 2 बाद 10 वर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू राहिला हवेत. हा झेलसाठी प्रयत्न जरूर होत होता परंतु नाही. अकोट टप्प्यात चेंडू होता, थांबला, वेल दिली आणि मग मात्र चेंडूवर सरळ झडप घातली, ती म्हणजे जय पवारनं. आणि अशा प्रकारे इथे धाव आली, ती म्हणजे एक दीप पवार. त्या प्रकारे धावा लागतात त्या 11. चांगली गोलंदाजी होतीये. मागचा सामना पाहिला, 54चा एक चांगला टार्गेट सेट केला होता, तो म्हणजे साहिल लानेनं. स्विचचा प्रयत्न वासुदेव आंग्रेचा स्पेशल पसतो. स्विचचा फटका मित्रांनो असाच मी नेहमी सांगतो, लगावला ना तर एखाद्या युवतीला पाहून कालेजा खल्लास व्हावा एवढा सुंदर वाटतो, परंतु जर का तो फसला ना तर फक्त आणि फक्त शिवी याशिवाय पर्याय नसतो. हिट व्हा नाही तर नीट राहा, असा प्रकारचा हा फटका. अकोट टप्प्याची गोलंदाजी, कदाचित इनर एज मे बी पॉसिबिलिटी होती यष्ट्यांच्या पाठीमागे, मात्र आकाश सोरगेनं हा झेलच सोडला असं म्हटलं तर वावगट सोड होणार नाहीये. इथे जीवनदान मिळालंय वासुदेव आंग्रेसारख्या ताकदवान खेळाडूला. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. रोहित पाटीलनं धावा दिल्या फक्त आणि फक्त 2 धावा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत त्या म्हणजे 2 बाद 11 धावा. रोहित पाटील आमचा गोलंदाज, मॅन फ्रॉम भाताने खरे अर्थात रोहित पाटील असेल, मग विशाल गाताडे असेल, हे प्रवीण न सजेस्ट केलेले खेळाडू आहेत. त्याच्यामुळे तुमच्या सजेशन मधूनच हे खेळाडू या संघामध्ये खेळता येतील मात्र शंका नाहीये. एक्झॅक्टली गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन रोहित पाटे. ही चांगली रणनीती म्हणजे आकाश चोरगेची, कारण जरूर रोहित पाटीलने चांगली गोलंदाजी केली आहे परंतु क्रीजवरती वासुदेव आंग्रे आणि प्रेम गायकवाड, मिस्टर प्रेम क्रीजर उभे, त्याच्यामुळे रोहित पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिलाय. निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये धावा किती येतील? 11 धावा आतापर्यंत लागले. चांगली गोलंदाजी राहिली आहे, उत्तम खेळ आतापर्यंत राहिलाय. त्याच्यामुळे असा खेळ यशांच्या पाठीमागे सुटलेला एक झेल, पण त्यानंतर मात्र वासुदेव आंग्रे कसा खेळ करेल. रोहित पाटे आता मात्र 1 षटकामध्ये 1 विकेट्स कमवत त्यानं 9 धावा दिलेत. तोच असेल गोलंदाजीच्या मार्कवर. तर स्ट्राईकवर संघाचा संघनायक, अष्टसंघाचा संघनायक प्रेम गायकवाड. क्षेत्ररक्षण वारंवार फेरबदल केले जात आहेत. चला वेळ नका घेऊ, सामना सुरू करा. 2 बाद 11. तिसरं षटक प्रगतीपथावर. राईट आर्म ओव्हर द विकेट. जोरदार अपील. बोट पुन्हा पंचांचा आकाशाकडे आणि जी रणनीती आखली, ज्या विकेटची बहुमूल्य गरज होती, ज्यासाठी रोहित पाटीलनं 2 धावा देऊनही रोहित पाटेला षटक का देण्यात आलं, ही गरज होती. ती गरज मात्र मिस्टर प्रेमला पायचीच्या रूपानं बाद करत पहिल्या चेंडूवर रोहित पाटीलनं दाखवली.
परंतु या अनुपस्थितीमध्ये मात्र आता या डू ऑर डायच्या सामन्यामध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी. आणखीन एकदा जोरदार अपील, पुन्हा एकदा बोट आकाशाकडं प्लम पकडलेला आहे. 3 बहुमूल्य विकेट्स निलेश भोईर, प्रेम गायकवाड आणि सगळ्यात मोठा अडचण वासुदेव आंग्रे, रोहित पाटे. तब्बल 16,000 पॉइंट्सने घेतलेल्या या खेळाडूंना मात्र या सामन्यामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करत 3 फलंदाजांना मात्र पॅव्हेलियनचा रस्ता आणि तिन्ही LBW लेग बिफोर विकेट्स म्हणजेच पायच्या रूपाने पकडलेत. पहिला सामना गमावला ना की प्रत्येक संघाच्या बॅटिंग ऑर्डर मध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होतात. नेमकं काय करावं हे नेमकं कोणाला सुधरत नाही. त्याच्यामुळे इथे मात्र थोडीशी तारांबळ उडाली आहे. 4 बाद 12 2.3 षटकांच्या समाप्तीनंतर केतन मुकादम भातानपाडा संघाचा हा खेळाडू. आणखीन एकदा हा सुंदर चेंडू, एक धाव तर कंप्लीट होऊ शकते. केतन मुकादम थांबला होता जरूर. पुन्हा एकदा काय परफेक्ट यॉर्कर, तेवढ्या सक्षम त्यानं खेळून काढला. अनुभवाच्या आधारावरती केतन मुकादमनं चांगली गोलंदाजी के इथे मात्र रोहित पाटेची. त्याला माहिती आहे इथून जर जिंकायचं असेल तर चांगली गोलंदाजी होणं अनिवार्य आहे. पहिल्या षटकामध्ये 1 षटकार खाऊन सुद्धा 9 धावा आणि इथे मात्र अफलातून गोलंदाजी. दर्शन पाटील चेंडू फिरकावलाय, अफलातून. आणखीन एक लाजवाब झेल भाया हर्षद पाटील. काय सुंदर हमखास षटकार वाटणार या चेंडूवर मात्र झेप घेतली, आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतला. पंच रिव्ह्यू वळतायत का? पंच वळतायत तर तिसऱ्या अंपायर्स कडे. इथे लाईन्स मध्ये पाहिलं जाईल. लाईन पाहून घ्या. शहानिशा होणं गरजेचं आहे. परंतु काय अफलातून एफर्ट्स राहिलेत. सुंदर हमखास षटकार जाईल असं वाटत असताना मात्र ज्याप्रमाणे इट्स अ क्लोज पाहिलं जात आहे. विचार विनिमय केला जात आहे. ड्रिंक्स, चला मैदानामध्ये पाणी घ्या. वेळ भेटलाय तर वेळेचा सदुपयोग करूया आपण. रोहित पाटे गोलंदाजीच्या माध्यमातून चावी सापडली आहे. जर कोणाची असेल तर घेऊन जा. बऱ्याच चाव्या आहेत, 5. तर ती चावी कोणाची असेल तर घेऊन जा. आमच्या स्कोररकडे आहेत. एस फलंदाज आउट, OUT आउट. क्लोज डिसिजन. आणि पंच संजय मात्रे साहेबांनी मात्र सांगितलं का फलंदाज बाद. इथे मात्र क्लोज काउंटर होता नक्कीच. आणि अशा प्रकारे हा झेल आहे ना, हा विकेट्स मित्र म्हणजे रोहित पाटेपेक्षाही हर्षद पाटीलला द्यावा लागेल. ज्या प्रकारचा लाजवाब झेल टिपलाय, हमखास षटकार वाटत असताना अगदी अचूक वेळेला झेल टिपत उंच उडी घेत झेलवर झेपावला. आणि त्यानं मात्र लिहिलेया आत्ता या सामन्यामध्ये 2 झेल आपण पाहिलेत, ज्याच्यामध्ये आर्यन पाटील आणि हर्षद पाटीलचे 2 झेल. काय सुंदर पाहतोय आपण. अतिशय उत्तम झेल. येस बॉल. 5 चेंडूचा खेळ संपला षटकामध्ये. 1 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. रोहित पाटे
रोहित पाटे 4 विकेट्स कमावतोय आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी मी म्हणेन की शतरक्षकाची तेवढी साथ लाभली आहे. 3 पायचीच्या रूपानं विकेट्स आणि ह्या चेंडूवर मात्र प्रहार जरूर केला होता, परंतु प्रहार मात्र फसला आणि इथे फलंदाज झाला बाद दर्शन पाटील. नवीन फलंदाज आपण पाहतोय महेश भोईर. महेश भोईर तर एका बाजूला केतन मुकादम. रोहित पाटेचा अंतिम चेंडू 5 बाद 13 धावा. 5 बाद 13 धावा. या चेंडूवर धावा किती येतील? रोहित पाटे टू महेश भोईर. अकोट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र आणखीन एकदा पुन्हा एकदा प्रयत्न तोच होता. प्रयोग फसला रोहित पाटेचा आणि इथे मात्र महेश भोईर नाही फसला. चेंडू गेला सरळ डोक्यावरून मिड विकेट आणि रिप्स केल्याच्या मधून 6 धावांसाठी हा प्रयोग फसला आणि 19 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 19. संघादरम्यान दीपक पाटील सर सामना झाला होता पहिला, ज्याच्यामध्ये वार्दोली बेलूर संघाची परिस्थिती अगदी सेम होती. 5 बाद 17 अशी धावसंख्या होती पहिल्या सामन्यामध्ये. आता त्याची मात्र पलटवार करताना 5 बाद 19 धावा जमवल्यात. त्या म्हणजेच भिंगारवाडी संघ आष्टे संघाना. चेतन स्मृती रुद्रांश 11 आष्टे संघ. ज्या वेळेला पहिला सामना भिंगारवाडी संघाच्या विरोधात झाला होता त्यावेळेला बेलूर संघाची अवस्था अगदी सेम होती, ती म्हणजेच 5 बाद 17. आणि त्याचा पलटवार करताना आपल्या प्रतिस्पर्धी अष्टसंघाच्या विरोधात खेळताना इथे मात्र गोलंदाजी चांगली राहिली आहे. परंतु रोहित पाटीलला हा मोह आवडला नाही. व्हेरिएशन पाहिला आणि त्या व्हेरिएशनवर महेश भोईरनं चढवलेला षटकार. धावा जमला 19. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अजूनही अष्टसंघासाठी काही बिनसला नाहीये. मागच्या सामन्याची पुनरावृत्ती जर पाहिली तर साहिल लण्याने ठोकलेल्या 26 धावा अशा जर का धावा आल्या तर सामन्यामध्ये हवा बनवू शकते. ती हवा बनवण्याचं काम केतन मुकादम आता करेल का? गोलंदाज साहिल पाटील मॅन फ्रॉम बेलवली. डावखुरा हा गोलंदाज केतन मुकादम साठी. स्लोवर चेंडू. इथे मात्र हलक्या हाताचा हा चेंडू आणि इथे मात्र पुरता फसलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र केतन मुकादम कोणत्या प्रकारे धाव काढू शकला नाहीये. निर्धाव चेंडू सांगता होते. पहिला चेंडू निर्धाव. 3.1 साहिल पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. हा मात्र बॅटच्या ऑर्डर मध्ये आलेला चेंडू फिरकावलाय आणि नुसता फिरकावला नाही तर केतन मुकादम क्लास दाखवलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून दिला फिरकावून 6 धावांसाठी. भाषा बोलली जाते आणि इथे मात्र या षटकारात धावा लागल्या तर तब्बल 25 धावा. 5 बाद 25. पहिला चेंडू निर्धाव. त्यानंतर मात्र साहिल वर प्रहार 6 धावा. केतन मुकादम मध्ये क्षमता आहे. सामन्याचे धावा वाढवण्याची कामगिरी जबाबदारी त्याच्यावर आहे. महेश भोईरला ते माहिती आहे की धावा जोडणं गरजेचं आहे. 50-55 धावांचा टार्गेट आज इथे चांगला सेट झालाय, त्याच्यामुळे तितक्या धावा जमवणं अनिवार्य राहणार आहे. साहिल पुन्हा एकदा. अखूर टप्पा आणि पंच वळतायत. इट्स अ वाईट बॉल कॉल. प्रेशर क्रिएट होतोय साहिलवर आणि अशा प्रकारे इथे मात्र एक्स्ट्राची धावा मिळते. 26 धावा. आणखीन एक मोठा फटका कन्वर्ट करायचा होता जरूर. फटका फसला. उंच चेंडू गेला. हा यान हँडसम षटकार दिसेल असं वाटत असताना मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पार नाही झाला तर विसावला दीप पवारच्या हातामध्ये. आणखीन एक फलंदाज बाद.
व्हॉट्सअप फेसबुक ट्विटरवर सगळे फोटो येत आहेत त्यामुळे प्रवीण आजकाल फोटो कुठे पाठवले जातात मुलगी बघायची असेल तरीही व्हॉट्सअपवर येतात त्याच्यामुळे आणि फिल्टर लावून येतात त्याच्यामुळे इम्पॅक्ट प्लेअर करण पाटील यस खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आपण स्क्रीनवर बॉस यांचा फोटो मिळणं खूप कठीण असतं परंतु चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये प्रवीण भोईरवर असलेलं प्रेम आपण पाहतो समीर शेठ पाटील मोहनदादा लबडे यांचे फोटो आपण पाहतोय स्क्रीनवरती बॉस संजयदादा पाटील छाया रिसॉर्टचे सर्व आणि क्रिकेटसाठी भगवान असलेला हे माणूस अकोट टप्प्याचा चेंडू इम्पॅक्ट प्लेअरनं इम्पॅक्ट टाकलाय अकोट टप्प्या चेंडू करण पाटीलनं आल्या मात्र ठोकला षटकारानं धावांचा प्रवाह आता सुरू झालाय सुंदर धाव गती बनायला लागली आहे 2 षटकार या षटकामध्ये खालेत ते म्हणजेच साहिल पाटीलनं करण पाटील इम्पॅक्ट दाखवताना षटकार टीम मीटिंग नको 6-32 चांगली धावसंख्येकडे आगेकूच करतोय 50 धावांचं टार्गेट चांगलं होऊ शकतो आणि त्यासाठी चांगले प्रयत्न सुरू आहेत 2 षटकार 1 वाईड 1 विकेट 13 धावा आतापर्यंत 4 चेंडूमध्ये साहिल पाटीलनं करण पाटील एक चांगला फलंदाज भोकरपाडा संघाचा आणखीन एक उत्तम असा हा खेळाडू सागर आगिवले करण पाटील दीप सोहम आदी हा मात्र आणखीन एक चांगला चेंडू लवकर खेळला आणि करण पाटीलच्या बॅटची कडा लागली आणि एसटीच्या पाठीमागे काही चूक न करताना आकाश चोरग्याने टिपला झेल षटकामध्ये आलाय दुसरा विकेट फलंदाज बाद गोलंदाज साहिल 7-32 अशी धावसंख्या धावफलकावरती लागली आहे तिसरा फटका इथे मात्र लगावला जातोय या षटकामध्ये 2 विकेट्स 1 वाईड 3 षटकार सगळं अलबेल राहिलाय फक्त मोठी फटकेबाजी पाहिली आहे आणि त्याच्यामुळे धावा आता मात्र जमतील या षटकानंतर तब्बल 38 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतायत 7 बाद 38 धावा या षटकामध्ये 3 षटकार आले त्याच्यामुळे 2 विकेट्सही गमावले गेले परंतु खराब गोलंदाजी म्हणता येईल पहिल्या 3 षटकामध्ये चांगली कामगिरी केली रोहित पाटील त्यानंतर मात्र साहिल इथे फटकेबाजी मार खातोय चला टीम मीटिंग साठी वेळ नाहीये कारण आपल्याकडे स्ट्रॅटेजी टाइम आउट संपलाय गोलंदाज कोण असेल याची विचारपूस केली जाते काय पहिल्या सामन्यामध्ये संधीच मिळाली नाही गोलंदाज काढण्यासाठी 3 षटकामध्ये सामना संपला होता त्याच्यामुळे इथे मात्र विचार केला जाईल साहिल पाटील षटकामध्ये 19 धावा खाल्या 2 विकेट्स त्यांना कमावल्या जरूर पण धावा आल्या 19 7 बाद 38 धावा येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये मित्तल मस्कर मॅन फ्रॉम मोहो गोलंदाजीच्या मार्कवर असेल मित्तल मस्कर मोहचा हा गोलंदाज आपण पाहतोय आणि स्ट्राईकवर मात्र असेल फलंदाज तो म्हणजे महेश भोईर ज्याने 1 षटकामध्ये 1 चेंडूवर 6 धावा ठोकल्यात संदेश पाटीलनेही 1 चेंडूवर 6 धावा षटकारांचा विचार केला तर 5 षटकार आतापर्यंत या इनिंग मध्ये आणि धावफलकावर धावा 38 म्हणजे 5 चेंडूमध्ये 30 धावा आणि राहिलेल्या चेंडूमध्ये 8 धावा आणखीन एक फक्त प्रहार केले जात आहेत धावा पूर्वार्धामध्ये किती जमल्या त्यापेक्षा आम्ही उत्तरार्ध पूर्वार्ध संपेपर्यंत किती जोडतोय हे सगळ्यात बहुमूल्य असणार आहे
लागोपाठच्या 2 चेंडू 2 षटकार आता पण ठोकलेत विदाऊट प्रॅक्टिस पहा, परंतु अनुभव महेश भोईर भातान काय सुरेख खेळ राहिलाय. लागोपाठच्या 2 चेंडू 2 षटकार ज्यांना आता पण ठोकलेत. अखूट टप्प्याचा चेंडू इथे मात्र धावपणी नक्कीच लांब आहेत ना, त्यानंतर लगेचच इथं डिस्कस झालं. फलंदाज बाद. इथे मात्र बॅटची कडा लागली जाते. वाईट साठी अपील केलं पण नारपोलीच्या जावई मात्र लगेचच परतले. 2 चांगले फटके दाखवले ज्यांना बहुमूल्य धावा जोडल्या 12 आणि फलंदाज मात्र झाला बाद. 8व्या क्रमांकाचा फलंदाज बाद. धावा षटकाराच्या फक्त बोले 7 षटकार 7 सकम 42 धावा 7 चेंडू मध्ये आणि राहिलेल्या मध्ये 6 षटकार सॉरी. फुल टॉस चेंडू दिशा दिली आहे. स्ट्राईक वर घेऊन यायचं होतं त्यासाठीची रणनीती होती आणि स्ट्राईक वर मात्र संदेश पाटीलला घेऊन आलाय. त्याच्यामुळे धावपळकर धावा लागतात 45. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 45 धावा धावपळकर लागतायत. संदेशला विश्वास आहे स्वतःवर की ज्यांना आल्या साहिल पाटीलला षटकार आसमान दाखवलाय. त्याच्यामुळे इथेही आता उरलेल्या 3 चेंडूमध्ये काय कमाल केली जाईल, टार्गेट काय सेट होईल हे येणारे 3 चेंडू ठरवतील. मित्तल मस्कर गोलंदाजीच्या मार्कवर आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट संदेश पाटील साठी. हा चेंडू चांगला आहे. चेंडू हवेत राहिले. रिकामी जागा हेरली आहे. 2 क्षेत्राच्या मधून मात्र चेंडू भरता वेगानं लॉंग ऑफच्या मधून गेला. सीमारेच्या बाहेर येतोय. हा मात्र आणखीन एक धावांना बळ देणारा चौकार. आणखीन एक चांगला फटका पण पाहतो. शतरक्षक मात्र तिकडे तयार आहे. फेकी केली जाते. सुंदर 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 फेकी दीपची. दीप पवार मॅडम बोकरपाडा. आणखीन एक सुंदर फेकी आणि या चेंडूवर धाव मात्र आली 1 आणि धावपळकर धावा लागल्या त्या तब्बल 50 धावा. 8 बाद 50 धावा. चांगली धावसंख्या उभारली आहे. 1 चेंडूचा पूर्वार्ध शिल्लक आहे. आव्हान सेट काय केला जाईल. करण झुनगरे कशा प्रकारचा फटका खेळेल. येईल चौकार येईल षटकार की येईल 1-2 किंवा विकेट्स किंवा डॉट. नेमकं काय टार्गेट सेट करणारा हा अंतिम चेंडू. प्रयत्न चांगला राहिलाय जरूर. धाव मात्र पॉइंटला चेंडू गेला. जिथे धावा जिथे आल्या 1 आणि दुसऱ्या रन साठी प्रयत्न जरूर राहिला. रनआउटच्या रूपाने बाद झाला. 9 बाद 51 धावा धावपळकर लागतायत. ते येणारे 30 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी राहिली रोहित पाटेची. त्याच्यावर चांगली गोलंदाजी राहिली रोहित पाटीलची सुद्धा. जरूर 2 विकेट घेतल्या पण 19 धावा साहिल पाटीलनं मोजल्या. पण या षटकामध्ये मित्तल मस्करनं षटकार आणि चौकार खात 13 धावा देत 1 विकेट कमावला. पूर्वार्ध संपला. 9 बाद 51. जिंकण्यासाठी 30 चेंडू म्हणजे 5 षटकामध्ये 52 धावांची गरज आहे. या 52 धावांचा पाठला कसा केला जाईल उत्तर ऐकूया आपण दीपकजी पाटील पळसपे यांच्या गोडवाणीतून. धन्यवाद.
शेवटच्या षटकामध्ये सुद्धा मित्तलला एक विकेट प्राप्त झाली होती. 51 धावा पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 52 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. थोडासा बदल पाहायला मिळतोय सलामीवीरांच्या जोडीमध्ये. रोहित पाठे आणि रोहित पाटील अशी सलामीची जोडी. मागच्या मॅच मध्ये आकाश चोरगेच्या साथीला राजेश गायकर आला होता. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मागच्या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळालं होतं. इकडे बदल पाहायला मिळालाय. कॅप्टनला थांबवण्यात आलंय कारण मागच्या मॅच मध्ये लवकर बाद झाला होता आकाश चोरगे आणि ते दडपण आलं होतं आणि त्यानंतर डाव संपूर्णपणे ढेपाळला होता. त्यामुळे थोडस आता मात्र कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे गावदेवी बहिरीनाथ बेलवली बारदोली संघाकडून आणि कॅप्टनला सुरक्षित ठेवण्यात आलंय. पाहूया सुरुवात कशी मिळते. नवीन सलामीवीरांकडून ही चांगली स्टार्ट देण्याचं मानसिक दडपण त्यांच्यावर असेल म्हणून पहिली 2 पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची असतील आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी स्वतः कॅप्टन प्रेम गायकवाडनं चेंडू आपल्या हातामध्ये घेतलाय. पहिलं षटक घेऊन प्रेम गायकवाड तयार. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल करूया आपण दुसऱ्या इनिंगला सुरुवात. रोहित पाटील आणि रोहित पाठे अशी सलामीची जोडी. 52 धावांचं टार्गेट. पहिला बॉल प्रेम गायकवाडचा. थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेर निघाला होता. त्याला चेस केला बरोबर हा चेंडू कारण पूर्ण 3 स्टंप्स झाकून फटका बनवण्याचा प्रयत्न जरूर केला होता रोहितनं आणि इकडे मात्र बीट झालाय. निर्धाव चेंडूनं सुरुवात झाली. प्रेम गायकवाडकडे व्हेरिएशन्स आहेत. ऑफ ब्रेक तुम्हाला सर्रासपणे पाहायला मिळतील याच्या गोलंदाजीमधून. त्यासाठी ओळखला जातो. कटर बॉल करतो. चांगला बॉल होता. बॅक टू द बॉलच खेळलाय. पुढच्याही चेंडूवर धाव नाहीये. चांगली सुरुवात प्रेम गायकवाडची. पहिला 2 चेंडू तर निर्धाव निघालेत. मागच्या मॅच मध्ये पहिलं षटक वासुदेव आंग्रेकडून करण्यात आलं होतं. या मॅच मध्ये स्वतः कॅप्टननं चेंडू हातामध्ये घेतलाय. प्रेम गायकवाड त्या मॅच मध्ये थोडासा महागडा ठरला होता गोलंदाजीमधून परंतु इकडे मात्र भन्नाट सुरुवात करून देत असताना डावखुराताचा फलंदाज रोहित पाटीलला थांबवण्यात आलंय. लोवर फुल टॉस बॉल तो सुद्धा समोर खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे येत असताना पहिली धावसंख्येचा श्री गणेश होईल. बहिरीनाथ 11 बेलवली बारदोली संघाच्या धावफलकावर ही फर्स्ट रन. स्ट्राइक रोटेट करत असताना हे सातत्याने करावं लागेल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 रन. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये निदान 25 धावा करण्याचं मानस जरूर असेल परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर गोलंदाज प्रेमचा बोलबाला पाहायला मिळालाय. रोहित पाटे सर्वाधिक बोली लावून खेळाडूला स्थान देण्यात आले. तोच आता मात्र ऑन स्ट्राइक तुम्हाला पाहायला मिळेल. आज गोलंदाजी चांगली राहिली त्याच्याकडून. ड्राईव्ह केलाय कबसला. दरम्यान आमचे मान्यवर संकेतजी देशमुख सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये संकेतजी देशमुख साहेब आपलं मनपूर्वक स्वागत सुस्वागतम. संथ आणि सावध सुरुवात करण्यात आले गावदेवी बहिरीनाथ 11 बेलोली बारदोली संघाकडून. डावखुराताचा फलंदाज रोहित पाटील. 3 बॉल मध्ये 1. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकामधील. चांगली बॉलिंग होती. आउटसाइड ऑफ स्टंप खोलवट टप्प्याचे चेंडू टाकल्यामुळे फलंदाजांना मोठ्या फटक्यासाठी जाताच येत नाहीये. टिचून मारा पाहायला मिळालाय. कमाल बॉलिंग चेतन स्मृती रुद्रांश 11 आष्टे संघाकडून कॅप्टन प्रेम गायकवाडची. 5 बॉलवर डोकं वर काढू दिलेलं नाही आतापर्यंत बेलवली बारदोली संघाच्या सलामीवीरांना आणि म्हणूनच 5 चेंडूच्या समाप्तीनंतर अवघ्या 3 धावा पाहायला मिळतात त्या धावफलकावर. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधील. इकडे तो मोठा स्ट्रोक येणार का. उत्तम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक प्रेम गायकवाड. चांगला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिला. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर. काय भन्नाट षटक हाताळलाय
कॅप्टन मात्र दिमागदार सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. नेतृत्व प्रेम गायकवाडनं काय ओव्हर केले. या पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 3 धावा. बॅटिंग ऑर्डर चेंज झाली. ओपनिंग पेअर बदलण्यात आली बेलोली वार्दोली टीम मॅनेजमेंट कडून आणि कुठेतरी इकडे संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 3. दुसरं षटक. आज दोनही संघ वेगळ्या रणनीतीनं, कारण दोनही संघ चांगले संघ खरं तर पहिल्या फेरीमध्ये पराभूत झाले होते आणि त्याचमुळे इकडे वेगळ्या स्ट्रॅटेजीनं मैदानामध्ये उतरले गेलेत. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं पगाच्या मॅच मध्ये महागडा ठरणारा प्रेम गायकवाड हा गोलंदाज या मॅच मध्ये फक्त 3च धावा देतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाची जबाबदारी पाहूया कोणत्या गोलंदाजाची निवड करण्यात आली. दरम्यान आपण जाऊया मुख्य व्यासपीठाकडे ज्या ठिकाणी संकेतजी देशमुख साहेब उपस्थित झालेत आणि त्यांचा सन्मान आपण करूयात. तर मी विनंती करतो संकेतजी देशमुख साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मान केला जाईल. वासुदेवजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे. त्यांचं 40गाव प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. संकेतजी देशमुख साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचं आमच्या 40गाव प्रीमियर लीग मध्ये हार्दिक असं स्वागत आहे. सुस्वागतम. आपण स्थानापन्न व्हावं. चला मॅच चालू करा प्लीज. चला निलेश, चला टाइमपास नको. चला प्लेयर कोण आला? 12 कुठला आला? कोण? पॉइंटचा पॉइंटचा ओके. फिल्डिंगला नाही पाहिजे. 12 चालेल. 12 चालेल. शेवटी शेवटी सर शेवटी चला रे फिल्डिंग लावा. चला जाऊया दुसऱ्या षटकाकडे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा आल्यात. बैरीनाथ 11 बेलोली वार्दोली संघाकडे
आणि त्याचमुळे 4 ओव्हर्स मध्ये 49 धाबांची गरज आहे. 49 रिक्वायर्ड. एनर्जेटिक खेळ करावा लागेल तो बेलवली बारदोली संघाच्या फलंदाजांना, अन्यथा मात्र ही लढाई सोपी नसेल. भन्नाट सुरुवात करून दिली कॅप्टन प्रेम गायकवाडनं. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय वासुदेव आंग्रे. ओ यावेळेस लॉफ केलाय, संधी आहे स्क्वेअर लेग फिल्डरला आणि झेल ओ हातामधून निसटला. संधी चांगली होती, ब्रेक थ्रू मिळाला असता. बराच उंच होता चेंडू हवेमध्ये आणि शेवटपर्यंत जज सुद्धा केलं होतं. सगळ्या गोष्टी घडल्या होत्या, परंतु अगदी लास्ट मुमेंटला आपण पाहिले ना, तर शेवटच्या क्षणाला हातामध्ये बॉल चिकटलाच नाही. वासुदेव आंग्रेला सफलता मिळाली असती चेतन स्मृती रुद्रांश अष्टे 11 संघाला. सिंगल आली, धावसंख्या 4 वर. दुसरं पॉवर प्लेचं षटक. गोलंदाज वासुदेव आंग्रे. आज चांगला खेळ राहिला या गोलंदाजाकडून. गुडने स्पॉटवर पडलेला हा बॉल पुल जरूर केला. ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एकच धाव. शॉट ऑफ लेंथ होता. पॉवर प्लेचं षटक आहे. असे चेंडू पॉवर प्ले मध्ये सर्रासपणे तुम्ही बॅकएंड एरियामध्ये खेळू शकता. मोठे स्ट्रोक कन्वर्ट करता येतात, परंतु सध्याच्या घडीला सलामीच्या जोडीचं अपयश म्हणावं लागेल. नावामध्ये हिट आहे, परंतु आतापर्यंत एकही हिट आलेला नाहीये. दोनही रोहित मैदानामध्ये आहेत. सलामीवीर. मागच्या मॅच मध्ये सलामीच्या भूमिकेमध्ये वेगळे फलंदाज होते. आता ओपनिंग पेअर बदलण्यात आली. राऊंड स्टम्प्सला ऑन ड्राईव्ह केले. ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आज सिंगलच मिळत आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, परंतु या प्रयत्नांना मात्र अपयश येत असताना आणखीन एक सिंगल आले. आतापर्यंत 6 धावा धाव फलकावर. 6 ऑन बोर्ड. संत गतीनं पॉवर प्ले खेळला जातोय आणि त्याचमुळे मग उर्वरित पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा आल्या नाही, तर 3 ओव्हर्स मध्ये मात्र थोडंसं कठीण टार्गेट राहील. सलामीवीरांचं कामच असं असतं की ओपनिंग ही धूमधडाक्यातच झाली पाहिजे. विस्फोटक ओपनिंग झाली पाहिजे. ओपन असं झालं पाहिजे की मधल्या फळीतील फलंदाजांवर पुढच्या ओव्हर्स मध्ये कोणतेही टेन्शन राहणार नाही, याचा विचार करूनच सलामीची जोडी पाठवण्यात येते. परंतु इकडे आतापर्यंत मात्र फेल ठरलेत. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पहा टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय वासुदेव आंग्रे. इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू. टीम मॅनेजमेंटनं खरं तर ओपनिंग पेअर बदलण्याचा विचार जरूर केला, परंतु इकडे मात्र बिलकुल यश येताना दिसत नाहीये. आमचे मान्यवर विष्णू दिनकर पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 40गाव प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. अंग्रेचा हाही बॉल निर्धाव केलाय. सुपर बॉलिंग. काय कमाल केले गोलंदाजानं. अप्रतिम मारा. पहिल्यांदा प्रेम गायकवाड आणि आता मात्र वासुदेव आंग्रे. भैरनाथ 11 बेलोली वारदोली संघ संपूर्णपणे आता मात्र टेन्शन मध्ये असेल या परफॉर्मन्स नंतर. 11 चेंडूचा खेळ झालाय आणि धावफलकावर अवघ्या 6 धावा. पॉवर प्ले, सर्कलचं रिस्ट्रिक्शन, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारी षटकं आणि मर्यादा स्पष्ट केल्यात. हा सुद्धा चेंडू सरळ शरीरावर जाऊन धडकला आणि इकडे पाहावं लागेल या सिरीज रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. थोडासा धडपडलाय त्या ठिकाणी. अचानकपणे खेळाडू मध्ये आला. थोडीशी दुखापत जरूर असेल तिकडे, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी फिरावं लागेल. पहिला धक्का बसलाय जय भैरनाथ 11 बेलोली वारदोली या संघाला. पॉवर प्ले मात्र खराब केलंय. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 ओव्हर्स मध्ये धावा दिल्यात त्या दोनही गोलंदाजांना. 3 आणि 3 6 धावा धावफलकावर. जोरदार धडक पाहायला मिळाली. यष्टिरक्षक निलेश भोईरच्या
बरोबर रोहित पाटीलची रनआउट केल्यानंतर थोडासा पुढे आला होता निलेश आणि त्याला जाऊन धडकला रोहित पाटील. ही टक्कर पाहायला मिळाली परंतु इकडे मात्र चांगली टक्कर दिली आहे. गावदेवी बहिरीनाथ 11 बेलोली वार्दोली संघाच्या विरोधामध्ये चेतन स्मृती रुद्रांक 11 अष्टे संघानं दोनही षटकं मात्र यशस्वी फेकली गेलेत गोलंदाजांकडून. टीम हाडल आपल्याला पाहायला मिळतोय. टीम मीटिंग कॉल करण्यात आले. जास्त वेळ घेऊ नका हीच विनंती मात्र असेल खेळाडूंना. दमदार कामगिरी केली मी तर म्हणेन. आता 18 बॉल मध्ये 46 धावा करायच्या आहेत. 46 रिकॉर्ड. आता आस्किंग रन रेट वाढत चाललाय. पगाशा मॅच मध्ये सुद्धा फलंदाज अपयशी ठरले होते बेलोली वार्दोली संघाचे. याही मॅच मध्ये सुरुवातीच्या 2 ओव्हर्स मध्ये तेच चित्र परंतु संपूर्णपणे आता मदार जी असेल ती कॅप्टनवर असेल. हा खेळाडू या मॅच मध्ये काय करेल यावर बेलोली वार्दोली या स्पर्धेमध्ये राहणार की नाही ही ठरणारी इनिंग मात्र कॅप्टनला साकारावी लागेल आणि ती क्षमता जरूर आहे आकाशकडे. 3ऱ्या क्रमांकावर दाखल झालाय. मागच्या मॅच मध्ये सलामीला आला होता. षटकार मारून बाद झाला होता. या मॅच मध्ये आता मात्र दडपण त्याच्या खांद्यावर असणार आहे. जबाबदारी आहे या टीमची. कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय साकारायचा आहे. आता जिंकला तर मात्र पुढची मॅच खेळायला मिळेल. अन्यथा मात्र 40गाव प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वाची वाट पाहावी लागेल या संघाला. 3 ओव्हर्स मध्ये 46 धावांची गरज आहे. आज गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला आहे नारपोलीच्या बसोबा मैदानावर. अनेक गोलंदाज यशस्वी होताना पाहिलेत तुलनेनं फलंदाजांच्या. यानंतर IIC अंजनवान भिंगारवाडी सचिन लहानेचा संघ खेळणार आहे. त्यांच्या विरोधामध्ये विजेता संघ येणार आहे. ती आजच्या दिवसामधील शेवटची मॅच असेल परंतु सचिन लहाने सुद्धा जवळून खेळ पाहत असेल. हे 2 संघांचा की कोणता संघ आपल्याला बरा पडेल अगदी जवळून अभ्यास जरूर करत असेल. भिंगारवाडी संघ सुद्धा प्रत्येक खेळाडू कसा खेळतोय या प्रत्येक खेळाडूंच्या उणीवा काय आहेत वीक पॉइंट काय आहेत स्ट्रॉंग पॉइंट्स काय आहेत हे शोधण्याचा प्रयत्न मात्र भिंगारवाडी संघ सुद्धा करताना दिसेल. जाऊया 3ऱ्या ओव्हरकडे. संदेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिलाच बॉल यावेळेस लॉक केलाय. फटका फसलाय. बॉल हवेत मिडॉनला पडलाय. मिडॉन पाठीमागे होता लॉंग ऑन आणि त्याचमुळे धावता आलेला नाहीये. ही संधी होती जरूर चांगली. ही संधी गमावलंय. स्टंप माईक मधून आपण आवाज ऐकू शकता. मैदानाच्या बाहेर लाईव्हला सुद्धा तो आवाज ऐकायला मिळतो. त्यामुळे यष्टीरक्षकाकडून कधी कधी वापरलेले अपशब्द सुद्धा बऱ्याच प्रेक्षकांच्या कानावर जाऊन धडकतात. त्यामुळं कुठेतरी तो कंट्रोल खरं तर यष्टीरक्षकांना बॉलर्सना क्षेत्ररक्षकांना आजूबाजूच्या थोडासा ठेवावा लागतो. स्टंप माईक्स एक अनोखा प्रकार 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा आपण करूया कौतुक. आणि नक्कीच थोडंसं इंटरनॅशनल स्टँडर्ड देण्याचा प्रयत्न 40गाव प्रीमियर लीगला या निमित्तानं करण्यात आलाय. ओ फटका फसलाय. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे आणि पाहूया इकडे झेल सोडलाय. सगळ्यात मोठी विकेट ठरू शकली असती या मॅचची. जवळ जवळ सामना खिशात घालता आला असता कारण कॅप्टन आकाश सोरगे पहिल्याही मॅच मध्ये 0वर सोडलेला त्याचा झेल. याही मॅच मध्ये 0वर झेल सोडलाय. जीवनदान मात्र दिलं जात आहे. कॅप्टन वाचलाय. बाल बचावलाय. आज आकाश सोरगे थोडासा अडकळत खेळताना दिसतो या मैदानामध्ये. जबाबदारी आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे या टीमची. फटका चांगला आहे आणि झेल सोडल्यानंतर मात्र पश्चातापाशिवाय दुसरीच वेळ नाहीये. इकडे लॉंग ऑफच्या वरतून पेटवलाय हा बॉल. जाईल सीमा रेषा पार. षटकार. झाले खरं तर या मॅचला. कॅप्टन आता मात्र फुल फॉर्म मध्ये येत असताना षटकारांना टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्डवर लागल्या त्या 15 रन्स. आकाश सोरगेला जे काही करायचे ते याच फलंदाजाला करावं लागेल.
इकडे स्लाइस झालाय या सिरीज तेच घडलं. मागच्याही मॅचची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. पहिला शून्यावर सोडलेला झेल, त्याच्यानंतर पुढच्याच बॉलवर आलेला षटकार आणि त्यानंतर पुढच्याच बॉलवर पडलेली विकेट. जे मागच्या मॅच मध्ये आकाश सोरगेच्या बाबतीमध्ये घडलं तेच पुढच्याच मॅच मध्ये कॅप्टन डिपार्ट सगळ्यात मोठा दणका बसलाय बहिरीनाथ 11 बेलवली बारदोली टीमला. आकाश सोरगे मैदानाच्या बाहेर. संदेश पाटीलनं जाणून बुजून मी तर म्हणेन ऑफस्टमच्या बाहेर ठेवला होता. कदाचित हा चेंडू सोडला असता तर पंचांनी वाईट सुद्धा दिला असता, कारण खूपच बाहेर जाणारा चेंडू होता आणि त्याच्यावर मात्र बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्यास भाग पाडलं मी तर म्हणेन गोलंदाज संदेश पाटीलला. जीवनदानानंतर सुद्धा सावरता आला नाही आकाश सोरगे. आज निराश केलंय कॅप्टननच. क्षमता जरूर होती आकाश सोरगेकडे या मॅचला फिनिश करण्याची, परंतु आता हताश पॅव्हेलियन मध्ये बसण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाहीये. संदेश पाटीलला मात्र मिळाली सफलता. आडवा पॅटनं पुलचा फटका मिड विकेटच्या वरतून टोलवलाय. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर एक धमाकेदार स्ट्रोक दीप पाटीलच्या पॅट मधून षटकार. करायची आहे आणि तोपर्यंत जाऊया आपण डीजे अक्षयकडे. गतवर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी 2023 रोजी खरं तर याच गाण्याला याच गीताला महाराष्ट्राचं राज्य गीताचा दर्जा देण्यात आलं. अक्षय सुंदर असं गीत गेले दशकभर आपण हे गीत एक वेगळी स्फूर्ती देणारं महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण ऐकत असतो. शाहीर साबळे यांनी हे गायलेलं गीत, सुंदर असं गीत. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक नंतर जाऊया पुन्हा एकदा 23 धावा झाल्यात त्या बेलोली बारदोली संघाच्या धावफलकावर आणि 12 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे. दीप पाटीलनं थोडीशी गरमाहट निर्माण केले या मॅच मध्ये. लढायचं आणि जिंकायचं ही टॅग लाईन आता मात्र डोक्यात ठेवावी लागेल बेलोली बारदोलीला.
अभी नाही तो कभी नाही या 2 ओव्हर्स मध्ये सर्वोत्तम खेळ जर कोणत्याही संघाने केला नाही तर मात्र 1 वर्षाची वाट पाहावी लागेल दोन्ही संघांना. त्यामुळे हे 12 बॉल शेवटचे मात्र सर्वोत्कृष्ट खेळ करण्यासाठी आष्टे आणि बेलवली बारदोली संघ दोन्ही संघ रेडी झाले, सज्ज झालेत. जो संघ सर्वोत्तम खेळ करणार तो मात्र या स्पर्धेमध्ये टिकून राहणार आहे. गोलंदाज तयार वासुदेव वांगरे. स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेरून चाललेला हा चेंडू पंचांनी स्वैर असल्याचा निर्बाळा दिला. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. वासुदेव वांगरे पहिल्याही मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग राहिली होती. याही मॅच मध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकत असताना त्यानं फक्त 3 धावांचं षटक टाकलं होतं. दोनही गोलंदाज प्रेम गायकवाड, वासुदेव वांगरे, परंतु त्यानंतर संदेश पाटील थोडासा महागडा ठरला, परंतु निर्णायक आकाशची विकेट मात्र त्याने मिळवली. ओव्हर द स्टंप्स डाऊन द ग्राउंड, फटका चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सेव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहा उंच झेपावत त्या ठिकाणी बॉलला आतमध्ये ढकललाय. जरूर झेल होऊ शकलेला नाहीये, परंतु रन्स तर वाचवल्यात. रन्स सुद्धा फार महत्वाच्या ठरतील. इकडे विकेट पेक्षा आता पाहायला गेलं तर रन्स फार महत्वाचे आहेत. एक एक धाव फार महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करताना दोनही संघ पाहायला मिळतील. कॉन्फिडन्स एवढा होता या फटक्यामध्ये फलंदाजाच्या की त्याला असंच वाटलं होतं की षटकार जाईल, परंतु पहा अगदी लॉंग ऑफला उंच झेपावत त्या ठिकाणी सीमा रेषे लगत चांगलं चित्रक्षण पाहायला मिळालं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लेग बिफोर द विकेट, बाद घोषित केला. इकडे मात्र फलंदाज बाद होईल, लागलाय तिसरा झटका बहिरीनाथ 11 बेलवली बारदोली संघाला. तीन फलंदाज बाद झालेत. पहिल्यांदा रोहित पाटील, रोहित आकाश सोरगे, रोहित पाठे असे 3 ताकदवान फलंदाज या संघाची बॅटिंग ऑर्डर मधली स्ट्रेंथ पॅव्हेलियन मध्ये परतले. मधल्या फळीतील फलंदाजांना हा किल्ला लढवावा लागेल. दीप पाटीलच्या बॅट मधून 2 बॉल मध्ये 8 धावा आल्यात. दुसऱ्या बाजूला नवीन येणारा फलंदाज हर्षद पाटील 5व्या क्रमांकावर दाखल झालाय. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत. 26 धावांची गरज आहे. 26 रिक्वायर्ड, रिमेनिंग 10. वासुदेव वांगरेचं हे निर्णायक षटक आहे. या ओव्हर मध्ये सुद्धा धावा काढाव्या लागतील बेलवली संघाला. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, यावेळेस मात्र खोलात टाकलेला हा चेंडू निघून गेला सरळ विकेट किपर कडे. हर्षद पाटील पाहत बसला चेंडूकडे, कोणतंच प्रत्युत्तर नव्हतं. डॉट बॉल जसे जसे येतील तसं तसं बहिरीनाथ 11 बेलवली वारदोली संघ 40गाव प्रीमियर लीग पासून दूर 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 जात जाईल. आणि सध्याच्या घडीला गोलंदाजांचा बोलबाला 9 बॉल 26 धावांची गरज आहे. 1-2 मोठे फटके या 3 बॉल मध्ये आलेच पाहिजेत. यावेळेस डाऊन द ग्राउंड हा फटका साइड स्क्रीनच्या समोर, परंतु तो झेलला गेलाय. फलंदाज होईल बाद. हर्षद पाटील ऑन डक. आणखीन एक मोठी शिकार. 4था धक्का बेलवली बारदोलीला. वारदोली संघासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे, परंतु टॉप ऑर्डर कोसळले या संघाची आणि त्याचमुळे आता मात्र टेन्शन मध्ये असेल टीम मॅनेजमेंट सुद्धा. वासुदेव गांगरे भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. अचूकता गोलंदाजी मधली पाहायला मिळाले. राईट ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल. यावेळेस हुक केलं, बॉलला पाठवलंय
बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अजूनही हा सामना आम्ही फिरवू शकतो आणि ती क्षमता असणारा फलंदाजानं मारला इकडे षटकार. आणखीन एक ऑन साइडला परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. अलग जेल टिपला आहे आणि इकडे मात्र शॉर्ट इनिंग समाप्त करावी लागेल. नारपोलीच्या या खेळाडूला आर्यन पाटील मैदानाच्या बाहेर षटकारानं जरूर थोडस जवळ आणला होता, परंतु आता मात्र शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी बेलवली वारदोली टीमला 20 धावांची आवश्यकता. त्यानं सिद्ध केले. शेवटच्या ओव्हरमध्ये गरज आहे ती तब्बल 20 धावांची आणि शेवटचे षटक टाकेल महेश भोईर. 5वां आणि अंतिम षटक. अभी नाही तो कभी नाही, हे सूत्र डोक्यात ठेवावं लागेल बेलवली वारदोलीला. पहिलाच बॉल समोर खेचलाय, कमाल स्ट्रोक, डाऊन दी ग्राउंड, साइड स्क्रीनच्या वरतून उडवलाय बॉलला. पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत महेश भोईरचं. षटकार. केलाय फटका, लाजवाब 100% आहे त्या फटक्यासाठी. आता मात्र 5 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. सामना कमालीचा चुरशीचा पाहायला मिळेल. 2 संघ पाहायला गेले या स्पर्धेमधला अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न, आडव्या पॅटने खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप पंच आमच्याकडे वळाले. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन दबाव आहे महेश भोईरवर. या स्पर्धांमध्ये या मॅचेस मध्ये काहीही घडू शकतो याची प्रचिती अनेक वेळेला आले. सुरुवातीला पहिल्या सत्रामध्ये फक्त पहिल्या 3 ओव्हरमध्ये 19 आल्या होत्या, परंतु त्यानंतर आपण पाहिलं एकाच गोलंदाजाने 19 धावा दिल्या 4थ्या ओव्हरमध्ये साहिलला. त्यामुळं हेच मोठं षटक हवंय बेलवलीला. चांगला बॉल, अपील पाहायला मिळते, जोरदार अपील, लाऊड अपील. आणि पाहूया इकडे मात्र 2 पंच थोडस एकमेकांशी सल्ला मसलत करतील. खोलात टाकलेला हा चेंडू थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. फुल लेंथ होता आणि जोरदार अपील झाले. दबाव जरूर वाढवला गेलाय फिल्डिंग टीम कडून, परंतु पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय.
चला पंचांचा निर्णय जो काही असेल प्रेम तो आपल्याला मान्य करावा लागेल, कारण हा क्रिकेटचा नियम आहे. या संभार तिसरे पंचांची मागणी केले. तिसरे पंच कदाचित अंपायर्सनी हा जर घेतला असेल रिव्ह्यू तर मान्य करावा लागेल. प्लेयर्स नाही घेऊ शकत, आम्हाला सुद्धा कल्पना आहे त्याची, परंतु अंपायर कॉल आहे, तर या सिच्युएशनला थोडासा फेअर डिसिजन द्यावा हे पंचांच्या सुद्धा मनामध्ये आणि त्याचमुळे. परंतु तिसऱ्या पंचांना हे शोधणं फार कठीण काम आहे, कारण एवढी टेक्नॉलॉजी अवगत नाहीये. अल्ट्रा एज स्निकोमीटर्स आपल्याला लावावे लागतील तरच एज लागली आहे की नाही हे दिसेल. परंतु तरी सुद्धा शंकेचं निरसन करण्यासाठी 24 लाईव्ह इव्हेंट्स आहेत. चला तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय. नॉट आउट इज अ कॉल. फलंदाज सेफ आहे, सुरक्षित असेल. पाहू शकता आपण रिप्लेस मधून हा चेंडू, आणि खरं तर आणि पाटकटचे जे काही डिसिजन असतील ते तिसऱ्या पंचावर सोपवूच नका, आयोजकांच्या वतीने सूचित करण्यात येते, कारण हे पॉसिबल सुद्धा नाहीये. परंतु योग्य निर्णय मी तर म्हणेन, कौतुक करेन मी अंपायरचं सुद्धा. या अशा सिच्युएशनला चुकीचा निर्णय जाणार नाही याची काळजी मात्र घेतली. पाहूयात कॅल्क्युलेशन बदललंय आता. मात्र शेवटचे 4 बॉल 13 धावांची गरज, परंतु आलेला हा पॉज हा कोणासाठी घातक असेल? पॉज ही लय ही कोणासाठी घातक असेल येणारा काळ ठरवेल. परंतु कुठेतरी पहिल्या बॉलवर आलेला षटकार आणि ती लय मात्र तोडली गेली, ती खरंच चेतन स्मृती रुद्रांक 11 आष्टे संघाकडून. 3 चेंडू आणि 13 धाबांची गरज आहे. 12 धाबा आल्या तर सुपर ओव्हर. ड्राईव्ह चांगला, यावेळेस मात्र वेगवान स्ट्रोक आहे. लॉंग ऑफ कडे चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. दुसऱ्या धाब्याचा कॉल, फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये इकडे मात्र मोहरा गमावलाय. आणि पाहूया, एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. आता उरलाय फक्त 2 चेंडूंचा खेळ आणि या 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. गावदेवी बहिरीनाथ दिलेबन बेलवली बारदोली संघाला या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर या लढतीतील पराभूत संघ या स्पर्धेबाहेर जाईल. परंतु जिंकणाऱ्या संघाला अजून एक संधी मिळेल, ती सचिन लहाने यांच्या भिंगारवाडी संघाच्या विरोधामध्ये खेळण्याची. मी भिंगारवाडी टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय, आपण मंचावर येऊन राहा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावांची गरज आहे. काहीही झालं तरी 5व्या बॉलवर षटकार मारावाच लागेल. नवीन फलंदाज के पट्टीवर आले दीप पाटीलच्या साथीला साहिल पाटील. परंतु दीप पाटील 6 बॉल मध्ये 15 धावांचं योगदान दिलंय भोकरपाडा गावच्या या खेळाडूनं. आणि पाहूया
नाही, इकडे मात्र मिस झाला हा चेंडू आणि जवळ हा सामना, हा विजय मात्र कोणत्या संघाच्या बाजूने जाईल याची चाहूल आता सगळ्यांनाच लागले. 52 धावांचा पाठलाग करायचा होता या मॅच मध्ये आणि 41 वर 6 फलंदाज बाद झाले. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 धावांची आवश्यकता. सचिन लहाने आपण टॉस साठी या. योगेशजी लाने आपण सुद्धा मंचावर या. एक चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. गोलंदाजाच्या चुकीवर निर्भर राहावं लागेल. जर एखादा नो बॉल, त्याच्यावर एखादी बाउंड्री, षटकार जर आला तरच, परंतु हे असं होणं सध्याच्या घडीला फार कठीण दिसतंय. महेश भोईरनं मात्र या धावा वाचवल्यात जवळ आणि विजयाच्या समीप जात असताना चेतन स्मृती, रुद्रांश 11 आष्टे संघ यावेळेचा हा फटका जरूर 4 देऊन जाईल, परंतु तरी सुद्धा 6 धावेनं मात्र पराभूत व्हावं लागलं या मॅच मध्ये. ते बहिरीनाथ 11 बेलवली वारदोली एक फटका फक्त कमी राहिला. तो फटका जर आला असता तर नक्कीच या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये अस्तित्व मात्र टिकवता आलं असतं, परंतु दोनही सामने पराभूत झालाय आणि त्याचमुळे बेलवली वारदोली संघ तुम्हाला 4थ्या पर्वासाठी आम्ही मनापासून शुभेच्छा देतोय. आणि चेतन स्मृती, रुद्रांश 11 आष्टे संघ दुसरा सामना जिंकलाय, त्यांचं विशेष अभिनंदन. आणि